सकाळच्या नाश्त्याला गरमागरम थालीपीठ, खमंग आप्पे. थालीपीठ आणि आप्पे खायला हिरवी चटणी, त्याबरोबर गरमागरम चहा मिळाला तर सकाळची सुरुवात खूपच रुचकर झाली असे म्हणता येईल. चला तर मग आज खमंग आप्पे बनवूया. आप्पे बनवण्यासाठी 2 वाटी रेशनचा किंवा कुठलाही तांदूळ घ्यावा. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवावा व सकाळी मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावा. बारीक वाटू नये. अशा प्रकारे थोडे थोडे तांदूळ घेऊन आणि थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यावा. पहा, अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यावा. दुसऱ्या भांड्यात पीठ घालताना पिठाची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणेच पीठ असावे. आप्पे बनवण्यासाठी पीठ थोडेसे रवाळच लागते. आप्पे पिठामध्ये भाज्या बारीक चिरून घालाव्या लागतात. मग त्यासाठी भोपळी, मिरची, टोमॅटो आणि कांदा चॉपरमध्ये घालून बारीक चिरून घ्यावा. पहा, भाजी कशी बारीक चिरली गेली आहे. चिरलेली ही भाजी पिठामध्ये घालावी. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालावी. बारीक चिरलेला कढीपत्ता घालावा. त्यानंतर कोथिंबीर घालावी. किसलेला गाजर घालावा. किसलेलं आलं घालावं. आपल्याला ज्या भाज्या हव्या त्या घालावं. पालक देखील घालू शकतो. आणि अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे व त्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे व 15 मिनिटं झाकून ठेवावे. आता चटणीची तयारी करूया. त्यासाठी खवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. 3-4 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि आलं घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व वाटून घ्यावं. ही पहा, चटणी तयार झाली आहे. त्यामध्ये आता मीठ घालावे. चटणीला तडका दिला तरी चालतो, पण मी नाही देणार आहे. प्लेन चटणी केलेली आहे. प्लेन चटणी देखील आप्प्यांबरोबर खूप छान लागते. 15 मिनिटानंतर पिठामध्ये 1 पॅकेट इनो पावडर घालावं. इनो पावडर नसेल तर खाण्याचा सोडा घातला तरीही चालतो. थोडे चमच्याने फिरवून घ्यावे. गॅस ऑन करून गॅसवर आप्पे पात्र ठेवावे व त्यामध्ये तेल घालावे. तेलाऐवजी तूप घातले तरीही चालेल. मग एक एक करून सर्वांमध्ये पीठ घालावे. मधल्या 3 वाट्यांमध्ये शेवटी पीठ घालावे, कारण गॅसची फ्लेम तिथे जास्त असते. व 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवावे. 2-3 मिनिटानंतर पहा, किती छान खमंग भाजले गेलेले आहेत. आता ते उलट करावेत. सर्व उलट केल्यानंतर त्यावर तेल सोडावे. आणि खमंग भाजले गेल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यावेत. पुन्हा एकदा आप्पे पात्रात पीठ घालून घ्यावे. त्यानंतर 2 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवावे. 2 मिनिटांनंतर सर्व आप्पे उलटून घ्यावेत आणि दोन्ही साईडने चांगले खमंग भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यावेत.
पहा किती छान दिसत आहेत आणि रंग देखील छान आलेला आहे. थोडं पीठ शिल्लक राहिलं आहे. आता त्याचं एखादं थालीपीठ करूया. गॅसवर भिडं ठेवलं आहे आणि त्याला आता तेल लावलेलं आहे. त्यावर पीठ घालूया आणि पीठ चांगले गोल पसरूया. दोन 3 मिनटासाठी त्यावर झाकण ठेवूया. 2-3 मिनटानंतर पहा किती छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. उलट करूया आणि त्यावर तेल घालूया. दुसऱ्या बाजूने देखील खरपूस भाजून घेऊया. थालीपीठ तयार झालेले आहे ते एका डिशमध्ये काढले आहे. थालीपीठाचा रंग देखील छान दिसत आहे. गरमागरम थालीपीठ पाहता क्षणी खावेसे वाटत आहे. सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे. गरमागरम आणि खरपूस भाजलेलं थालीपीठ, खमंग आप्पे, त्याबरोबर हिरवी चटणी आणि गरमागरम चहा. आहे की नाही मस्त नाश्ता? मग येताय ना नाश्ता करायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.